नमस्कार मंडळी. कसा वाटतोय प्रवास? सुलभ वाटतोय, खरं तेवढा सुलभ नाहीये तो. ओंकारमुळं आपण ऐकताना खूप छान वाटतंय, पण ते त्यानं अनुभव घेतलेत आणि त्याच्यामुळं आपल्याला आज चारधाम यात्रेची आपलीच यात्रा झाली अशी आपल्याला वाटतंय, मला तरी वाटतंय. अ, ओंकार, काल आपण तू म्हणाल्याप्रमाणे मान्यामध्ये थांबलो होतो. आणि मान्याला त्याच्या आधी तू खंडेनवमी देवनारायण मंदिरामध्ये थांबून ते सगळं तू ते अनुभव घेतलास की त्यांचं खंडेनवमीचा कसं साजरा करतात वगैरे. तर आता आज मान्यापासून मांद्यामध्ये पण तू कुठल्या मंदिरातच थांबलायस मला वाटतं, नाही का? हो. हां. हो. आणि मग आता त्याच्या पुढचा प्रवास, आता आपण कोल्हापूरच्या मार्गाने निघालोय. तर आता आणि काय अडचणी येत आहेत का, काय होतंय ते आता आपण ऐकूया. लोक पण उत्सुक आहेत तुझा प्रवास पोहोचायपर्यंत ऐकायचा. तर आता आपण कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करायला लागूया मान्यापासून, नाही हो. का? नमस्कार ओंकार तुझा. नमस्कार. हं, नमस्कार सगळ्यांना. हं. जसं आता आपण म्हटलं की मान्यामध्ये मुक्काम झाला होता. मान्यामध्ये मुक्काम झाला असला तरी ज्या दिवशी मी मान्यामध्ये पोचलो हं. तेव्हा असं झालं की संध्याकाळी मान्याच्या मला जायचं होतं खरं तर सारंगपूरमध्ये वस्तीला हां. बर. मुक्कामाला. हं. पण सारंगपूर पर्यंत मी पोहोचू शकणार नाही याची मला कल्पना आली. कारण बर. सारंगपूर जिथे मी संध्याकाळी 4 वाजता होतो तिथून सारंगपूर जवळपास 60 किलोमीटर पेक्षा जास्त होतं. बर. आणि 1.5 तासात 60 किलोमीटर जाणं, दिवसभराचा एवढा 100-125 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर हं. आणखीन पुढच्या 1.5 ते 2 तासात 60 किलोमीटर जाणं हे काही शक्य नव्हतं. हं. त्यामुळे मग मी थोडी चौकशी केली. तर चौकशीमध्ये मला मोटरसायकलवरनं एक दोघं जण जात होते. त्यांनी मला सांगितलं की पुढे मान्या गावामध्ये गावाच्या बाहेरच अगदी सुरुवातीला हं. हनुमान मंदिर आहे उजव्या हाताला. म्हणजे बर. मी जातोय इंदोरकडे, तर उजव्या हाताला हनुमान मंदिर आहे. हं. तर तिथे तुम्ही जा, तिथे मी फोन करून ठेवतो आणि तिथे तुमची व्यवस्था होईल. हं. मी पण त्या ह्याने निघालो होतो आणि थोडं एक 10 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मी मान्या गावात पोहोचलो. हं. आणि जसं सांगितलं गेलं होतं त्याप्रमाणे मला तिथे मंदिर दिसलं. मंदिरामध्ये मी गेलो. हं. पण मंदिरामध्ये गेलो संध्याकाळचे जवळपास 5:30 वाजलेच होते. हं. मंदिरामध्ये पोहोचल्यावरती तिथे मी चौकशी केली. हं. तर तिथे अशी काही कल्पना दिली गेली नव्हती की कोणीतरी येतंय हां. सायकलवरनं प्रवासी आणि हां. त्याची राहायची व्यवस्था करा वगैरे, हां. अशी हां. काहीच कल्पना दिली गेली नव्हती. हां. मग मी तरी तिथल्या पुजाऱ्यांना विचारलं की काही व्यवस्था होईल का किंवा कोणाचा फोन आला होता का वगैरे. हं. पण ते म्हणाले नाही, असा काही कोणाचा फोन आलेला नाही. बरं. मग एका व्यक्तीचं मला त्यांनी नाव सांगितलं होतं, त्यांचं नाव सांगितलं. मग त्यांची बराच वेळ वाट बघितली. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हटलं ठीक आहे, आपण आता आलोय तर आपण राहू इथे. कारण बरं. दुसरी काही व्यवस्था परत शोधणार आणि त्याच्या पुढे व्यवस्था होणार. हं. तर राहू या याने मी माझं सायकल लावली. हं. सायकलवरचं सगळं साहित्य काढलं. हं. एका ठिकाणी मंदिराचंच एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये ते सगळं व्यवस्थित ठेवलं. हं. आणि मी अंघोळ वगैरे जाऊन तिथे एक हँडपंप होता. हं. हँडपंपवरती अंघोळ करून कपडे धुवून कपडे वाळत घातले. हं. अंधार पडला त्या ह्याच्यामध्ये. हं. पण अंधार पडला तसं संध्याकाळची आरती करण्यासाठी तिथले पुजारी हं. आणि गावातले काही लोक वगैरे येत होते. संध्याकाळची आरती झाली. मी पण आरतीमध्ये सहभागी झालो. हं. आणि 7:30-8 वाजले. 8 वाजल्यानंतर बरेचसे आरतीसाठी आलेले लोक परत गेले. हं. पुजारी राहिले होते. पुजारींनी तिथली सगळी व्यवस्था साफसफाई करून हं. त्यांनी सुद्धा आता मंदिर बंद करायचं याने त्यांनी मला सांगितलं की हं. मुख्य मंदिर बंदच होणार आहे. हं. त्याच्या बाहेरच्या वरांड्यामध्ये तुम्ही हं. झोपा. म्हणजे मी माझी सायकल आणि साहित्य तिथे ठेवलं होतं. हं. हं. तर ते मला म्हणाले की तुम्ही तिथे हे करण्यापेक्षा तुम्ही गावातच एक राधाकृष्ण मंदिर आहे, बरं. तिथे जाऊन वस्ती करा. कारण इथे रात्रभर कोणी नसणार आहे. बरं, तुमची जेवणाचीही व्यवस्था इथे काही होऊ शकत नाही. हं. तर तुम्ही राधाकृष्ण मंदिरामध्ये जाऊन वस्ती करा. हं. मी परत थोडा विचार केला, कारण मंदिर बंद व्हायची वेळ झाली. कोणी आता तिथे नाही. हं. बरं, मला झोपायला काही अडचण नव्हती. हं. पण पुजाऱ्यांचं म्हणणं होतं, असे एवढे सुरक्षित नाहीये.
तुम्ही एकटेच झोपू नका इथे. बर. कारण गावाच्या बाहेर होतं थोडंसं. हम्म. मग त्यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा मी सायकल हे केली, सायकल तयार केली, साहित्य बांधलं सायकलवरती आणि हम्म. त्यांनीच मला राधाकृष्ण मंदिरात जायचा रस्ता दाखवला. बर. अ, तिथे पोहोचल्यावर ते अगदी गावामध्ये होतं मंदिर. हम्म. हायवेलाच गाव होतं, पण आत गावाच्या आतल्या बाजूला मंदिर होतं. हम्म. तिथे सुद्धा बांधकामाचं किरकोळ किरकोळ काम चालू होतं. हम्म. अ, तिथे आत गेल्यानंतर तिथे राहणारे जे एक दोन तिथे पुजारी वस्तीला होते, जे दोन तीन पुजारी होते ते हम्म. तिथे वस्तीला होते. हम्म. तर मग त्यांना सांगितल्यावर त्यांनी ठीक आहे म्हणजे लगेच माझी सोय केली. मला एका कोपऱ्यात जागा सांगितली. तिथे मी माझे जे अंथरूण होतं माझ्याकडचं बेडिंगचं हे ते मी अंथरलं आणि आरती त्यांची चालू झाल्यावर त्या तिथल्याही आरतीत सहभागी झालो बराच वेळ. एका बाजूला त्यांनी मला जिथे जागा दाखवली होती तिथे मी माझं आसन लावलं. आसन लावणे याचा अर्थ अंथरूण पसरणे. म्हणजे बर. हा परिक्रमेमधला शब्द आहे आसन हम्म. लावणे. हम्म. याचा अर्थ अंथरूण पसरणे जिथे तुम्ही झोपता. हम्म. तर त्या पद्धतीने मी हे केलं. थोडीशी गैरसोयीची जागा होती खरं सांगायचं तर. हम्म. आणि बरेच लोक त्या छोट्याशा जागेत बरेच लोक राहणारे होते. त्यामध्ये एवढी लोक म्हणजे तू आता असा होतास प्रवास करत, पण अशी लोक खूप होती राहणारी तिथं? नाही, राहणारी अशी कमी लोक होते. म्हणजे हम्म. 4 ते 5 लोक तिथे राहणारे कायमचे होते. ओके, कायमचे. म्हणजे एक मुख्य पुजारी आणि त्यांचे काही भक्त असतील किंवा त्यांच्या बरोबर राहणारे काही लोक असतील. बर. म्हणजे सांसारिक लोक नाही, हम्म. पुरुषच होते सगळे, हम्म. पण ते तिथे राहत होते. बर बर. कदाचित असं असेल की ज्या लोकांनी संसारानंतर थोडेसे बाहेर पडून अ, भक्ती मार्गामध्येच वाहून घेतलंय, मग ते हम्म. तिथली साफसफाई किंवा अशा हम्म. कामांसाठी ते हे करायचे तिथे. हा हा. तर असे तिथे होते, पण ती जागा फारच लहान होती बर. आणि बांधकाम पण चालू होतं, त्यामुळे थोडीशी साफसफाई कमी होती. ह्या हा. सगळ्या गोष्टी होत्या. बर. पण मुख्य गैरसोयीपेक्षा सुरक्षितता जास्त महत्वाची. बरोबर. हो. त्यामुळे माझ्या दृष्टीने ते फार योग्य होतं. हम्म. आरती झाल्यानंतर त्यांनी मकई नावाचा एक प्रकार, म्हणजे आपण जशी नाचण्याचं आंबील करतो हा. तसंच मक्याचं फक्त बर. पातळ प्रकारचं सूपच, फक्त थोडासा घट्टपणा होता जसा आंबीलला असतो किंवा आपण मऊ भात करतो हा तसा हा. आहे. तर त्या पद्धतीचं होतं. हम्म. थोडीशी आंबटसर चव होती त्याला. हम्म. पण हम्म. छान लागत होतं. मला पहिल्यांदा काय खाऊ नको असं झालं होतं ते. हा हा. मग ते म्हणाले, "नाही, हा प्रकार छान असतो. तुम्ही खाऊन बघाच." त्याच्या बर. आधी एक रोटी हा आणि थोडीशी सब्जी होती. हा ती त्यांनी दिलीच होती. पण हा त्याच्याच बरोबर हे भाताच्या ऐवजी मकई. हा तर ते मी पण नंतर असं झालं, की ते एवढं दिलं त्यांनी, हा. भरपूर प्यायलं मी शेवटी ते. हा म्हणजे छान लागलं, हा. प्रश्नच नव्हता. आणि गरम असेल ना? गरम होतं हा. आणि आग्रहाने वाढत होते ते सुद्धा. हम्म. त्यामुळे मग ते प्यायलं. अ, रात्री थोडा वेळ गप्पा झाल्या हम्म. त्यांच्याबरोबर हम्म. आणि मग रात्री तिथेच आम्ही सगळे झोपलो. सकाळी हम्म. उठून बोरचंच पाणी, तिथे एक बोर होतं, बोरचं पाणी पटकन अंघोळ करायची. कारण त्यांचे सुद्धा काकड आरती वगैरे सुरू झालं होतं. मी हा. 4:30 पावणे 5चीच वेळ, तोपर्यंत त्यांनी काकड आरती सुरू करण्यासाठी तयारी अमुक-तमुक हे चालू झालं होतं. मी बरोबर. पण तिथून उठून लगेच माझी स्नान वगैरे सगळं आवरलं हा. आणि त्यांची परवानगी मीन्स 5:30 वाजता मी तिथून बाहेर पडलो. बर. सकाळी पहाटे. पहाटे 5:30 वाजता मी बाहेर पडलो तिथून. हम्म. तर ते झाल्यानंतर आता पुढचा हा सगळा प्रवास चालू आहे तो इंदोरच्या दिशेने चालू आहे. अ, बरोबर. इंदोर आता मला 40 किलोमीटरवर सारंगपूर आहे. ज्या हा. गावात मी अ, येताना थांबलो होतो. म्हणजे ह्याच्याकडे ऋषिकेश, हरिद्वारकडे जाताना मी जिथे थांबलो होतो, हा. सारंगपूरमध्ये डॉक्टर पाटीदार यांच्या फार्म हाऊसवरती माझी राहण्याची व्यवस्था केली गेली होती. बरोबर. तर तिथे एकदा जायचा असा विचार होता, पण मी डॉक्टरांना फोन केला, हा. की सकाळी मी निघाल्यानंतर, "सर, मी निघालोय" वगैरे. कारण हम्म. आधी एकदा त्यांचा फोन आला होता मला. बर. तर तेव्हा नेमके ते नव्हते.
सकाळी मी जेव्हा पोहोचणार होतो तेव्हा ते नव्हते. त्यामुळे मग मी गावात न शिरता तसाच पुढे जात राहिलो. हा. सारंगपूर पासून साधारणपणे 100 किलोमीटर वरती देवास. देवास. हम्म. हा. आणि देवासच्या पुढे मला मुक्काम करायचा होता. म्हणजे बर. साधारणपणे मी मान्यामध्ये थांबल्यापासून ते हम्म. देवास हा 150 किलोमीटरचा, देवासच्या पुढे जे बर्लाई नावाचं गाव आहे तो बर. 150 किलोमीटरचा प्रवास होता. हम्म. तर देवास मध्ये थांबलास का बरलाई मध्ये थांबलास? नाही, बर्लाईमध्ये. म्हणजे हा प्रवास होता बर्लाई पर्यंतचा, पण ह्या प्रवासामध्ये मान्यापासून जर बर्लाई अंतर बघितलं तर 200 किलोमीटर आहे. ओके. आणि मग मी तेवढं पार करेन का नाही हे काही तेवढं जाणं शक्य नव्हतं. हा. पण ह्याच्यामध्ये पाचोरे नावाचं गाव लागलं मला मध्ये. म्हणजे बर. त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होता होता पाचोरे नावाच्या गावात मी पोहोचलो. हम्म. तिथेही असंच, म्हणजे राहण्याचं ठिकाण हे हम्म. कुठे मिळावं, काय व्हावं हे सगळं ठरलेलं असतं आपलं. बरोबर. की मी पाचोरे गावात म्हणजे सारंगपूर पर्यंत पोहोचू शकत नाहीये, तर आधीचं जे गाव लागलं तिथे मी पोचायचा प्रयत्न केला. हम्म. तिथेही जाताना पाऊस आला. मग हम्म. त्याही गावात पोहोचू शकत नाही. तर अचानक एका ठिकाणी मला मंदिर दिसलं. बर. मंदिरात गेलो. हायवेवरचंच मंदिर. हा. काही त्याला ओळख नाही, काही नाही. हा. मंदिरात जाऊन महाराज होते, त्यांना सगळं सांगितलं. हम्म. त्यांच्याशी बोललो. हम्म. त्यांनी अगदी म्हणजे आगत स्वागत करून मला राहायला दिलं. म्हणजे काही अडचण नाही. हा. रात्री म्हणजे ते असं मोकळ्या मैदानातच मंदिर होतं. बर. आजूबाजूला जागा पण होती भरपूर. हा. रात्री गप्पा भरपूर, कारण ते महाराज असे होते की त्यांना गप्पांची फार आवड होती. हा. हा. रात्री गप्पा झाल्या. त्याच्याबरोबर त्यांचेच गावातले एक दोघ जण रात्री येऊन मालपोवा केला त्यांनी. अरे वा. हा. मालपोवा एक आपण जशी पुरी करतो, गोड बरोबर. पुऱ्या करतो, त्या पद्धतीचाच प्रकार, फक्त जाड पाकातल्या पुऱ्या. पुऱ्यासारख्या. हा. हा, पाकातल्या पुऱ्या आपण जशा करतो ना, बरोबर. सेम, हा. फक्त जाड. जाड असतात. हो. आपण पाकातल्या पुऱ्या अगदी पातळ करतो, बरोबर. हो. इथे मोठ्या आणि जाड. बरोबर. आणि मग त्या पाक एवढा मुरत नाही, जेवढ्या आपण पाकातल्या पुऱ्या करतो तेवढा पाक त्यात मुरवत नाही, हा. पण गोडपणा असतो त्याला. बरोबर. आणि त्या आमटी बरोबर वगैरे, जशी थोडीशी हो. तिखट आमटी त्याच्याबरोबर खातात. अरे वा. हा. हे मला माहित तर हा, नव्हतं. तर ते दोन प्रकार त्यांनी केले तिथेच आमच्या चौघांकरता. अरे म्हणजे वा. मी, ते महाराज आणि आणखीन ते दोघ जण जे गावातनं आले होते ते, हा. असं चौघांका. पण तो एक सुद्धा भरपूर होतो. हो. मालपोवा जो देतात, हा. एक सुद्धा, कारण एक तर मोठा करतात, दुसरा जाड असतो, आणि म्हणजे गोड असतो. गोड असतो. त्यामुळे एक सुद्धा भरपूर होतो. कारण बरोबर. मध्ये असंच एके ठिकाणी झालं की आग्र्याला पोचायच्या आधी, हा. म्हणजे बरेच दिवस गोड झालं नव्हतं. हा. आग्र्याला पोचायच्या आधी काय होतं, प्रसाद कसला तरी द्यायचं चालू होतं. बर. आणि ते मंदिरात. शिरा, हा, रोडवरच रोड. प्रसाद वाटप चालू होतं. हा. तर शिरा म्हटल्यावर मी मुद्दामून अगदी थांबलो की बाबा आता हा. खायला मिळेल शिरा, गोड काहीतरी. हा. अशा याने मी थांबलो. मग तिथे शिरा, म्हणजे मग त्यांनी तो ह्याचा दिला, गव्हाची खीर दिली. शिरा नाही दिला, हा. बर. गव्हाची खीर दिली. हा. तर ती गोड होती, त्यामुळे एक दोन चांगले 2-3 बाऊल भरेल एवढी मी घेतली ती. वा वा. हा. तिथून निघाल्यापासून आता 10 दिवस मध्ये गेले होते. बरोबर. तर त्या ह्याच्यामध्ये एक 8 ते 10 दिवसांनी मी गोड खाल्लं. हा. अ, पण तो मालपोवा त्यांनी आग्रह करून करून 2 मालपोवा, म्हणजे अगदी भरपेट झालं ते. हम्म. मग रात्री पुन्हा गप्पा त्यांच्याबरोबर. हम्म. तिथे एक मंदिर बांधायचं चालू होतं, त्यांचंच ते मंदिर, जिथे राहत होते हम्म. ते मोठं बांधायचं काम चालू होतं. त्याबद्दल त्यांनी मला सांगितलं, कोण कोण कशी देणगी देतात, काय होतं, हा. कसं हे सगळं चालतं. ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथून सकाळी मी पुन्हा पुढचा प्रवास, आणि आजचा हा जो प्रवास आहे तो मला याच्यापर्यंत घेऊन जाणार आहे, बर्लाई पर्यंतचा. ओके. कारण बर्लाईला काय, येताना सुद्धा मी बर्लाईला थांबलोच होतो. बर्लाईला माझे नातेवाईक होते, हा. हा. तर तिथे मी जाणार होतो. तेही अगदी आतुरतेने वाट बघत होते, कारण बरलाई रोजचा
महाराष्ट्रात येतं का काय? नाही, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात. हं. मध्य प्रदेश. अजून अजून इंदोर लागायचंय. हो, हो. देवास आणि इंदोरच्या मध्ये बरलाई आहे. ओके, ओके. तर आता माझं मी पाचोरेमधून जे निघेन ते देवास आणि देवास झाल्यानंतर बरलाई. ओके. असं करून मी संध्याकाळपर्यंत बरलाईला पोहोचेन. हां. अशा ह्याने मध्ये अ, दुपारी सकाळचा नाश्ता तर काही झालाच नाही. हो. कारण तिथून त्या मंदिरातून लवकर निघालो होतो. हां, हां. आणि लवकर निघून सुद्धा तिथे असं मध्ये थांबून कुठे काही घ्यायची व्यवस्था नव्हती. हं, हायवेच होता, पण हं, हायवेला फार काही ढाबे किंवा असे तेवढ्या पट्ट्यामध्ये नव्हते. हं. तर त्यामुळे सायकलिंग करत राहणं आणि संध्याकाळी आपल्याला आपल्या मुक्कामी पोहोचणं एवढंच डोक्यात होतं. बरोबर. अ, पण अ, मला एक सांग, की तू जाताना जसं प्लॅन केला होतास, तसं येताना पण तू प्लॅन आखला होतास, की या गावात थांबायचं वगैरे का? जिथं थांबावंसं वाटेल दमलास की थांबत होतास? नाही, मी आदल्या दिवशी प्लॅन करायचो, की मी आज 150 किलोमीटर किंवा 130 किलोमीटर झालंय. हां. उद्या 130 किलोमीटर वरती कुठलं गाव येतंय ओके. आणि कारण येताना मला ती आता गावं पाठ झाली होती. माहिती झालं होतं. मग बरोबर. त्या ह्याच्यापर्यंत मी पोहोचेन का? हां, तिथे काय व्यवस्था होती? हे हां. थोडंसं नियोजन करत होतो. फक्त ते ऑन ग्राउंड होताना तसंच होत होतं का तर नाही, त्याच्यामध्ये फरक पडायचा. बरोबर. कारण त्या दिवसाची तुमची क्षमता, तुम्हाला आलेला म्हणजे नैसर्गिक आव्हानं तेव्हाची. कारण 1-2दा पाऊस पण झाला मध्ये. हं, एक वेळेला प्रचंड ऊन झालं. हं, त्यामुळे ऊन झाल्यावरती थांबण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग थांबलो की एरवी कसं की दुपारचं जेवण घ्यायचं आणि लगेच निघायचं. हं, पण हं, ते 2 दिवस असे होते की ऊन भरपूरच होतं. मग अजून एक अर्धा तास, 1 तास आपण इथेच विश्रांती घेऊया. हं. थोडंसं ऊन कमी होऊ द्या. बरोबर. असं करून मी हे करत होतो. हं, हं. त्यामुळे ठरवलेल्या ठिकाणी जाऊच शकेन का तर कदाचित होय नाही असं त्याच्यामध्ये होतं. बरं. फक्त माझ्यासाठी जमेची बाजू एवढीच होती. मला तो आता परिसर थोडा माहिती झाला होता. माहिती झालं. जाताना मी अगदी त्याच परिसरातनं गेल्यामुळे हं, अ, ते रस्ता आजूबाजूला काय लागणार तसं मध्ये एक राजस्थानी ढाब्यावरती मी येताना जेवलो होतो. हं. तर तो मी अगदी ठरवून तिथे गेलो हो. दुपारी. की मला हां, दुपारचं जेवण आज तिथेच घ्यायचंय. भले मला थोडं अंतर जास्त वेळ सायकल चालवावी लागली तरी मी चालवली. हां, पण मला हां. दुपारचं जेवण कारण तिथली ती ढाबा मालक जी व्यक्ती होती, हं, तो एवढा मनमिळावू आणि मजेशीर व्यक्ती होती, की हं, त्यांनी जातानाच मला सांगितलं होतं, की हं. तुम्ही येताना नक्की थांबा. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, की तुम्ही वस्तीला या. बरं. पण दुपारची वेळ होती आणि मग दुपारपासून रात्रीपर्यंत थांबण्यात काही अर्थ नव्हता. बरोबर. त्यामुळे मग मी दुपारी तिथे अगदी ठरवून गेलो. हां, त्यांनाही बरं वाटलं. मग हां. पुन्हा अगदी आग्रहाने जेवण हे ते अशा गोष्टी होत होत्या. हां, हां. त्यामुळे मला आता थोडी माहिती झाली होती त्या परिसराची. मी बरोबर, कुठून कुठे जातोय. बरोबर. मग त्या दिवशी देवासला मी साधारणपणे दुपारी 3-4 वाजता मी देवासला पोहोचलो. हं. देवासला पोहोचून बरलाई तिथून 25 किलोमीटर आहे देवासपासून. बरं. बरलाईला गेलो संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत बरलाईला पोहोचलो. हां. मग बरलाईला अगदी पुन्हा म्हणजे स्वागतच हार तुरे देऊन, अगदी ओवाळून. कारण हां, ते घरच आहे. माझ्या नातेवाईकांचं घर असल्यामुळे त्यांचं तिथे हे होतंच. हां. आजूबाजूच्या सगळ्यांना लोकांना बोलवून स्वागत झालं वगैरे. हं. मग आता आता जाताना धाकधूक होती ती आता काही नव्हती, की आता ठीक आपल्या आहे आता आपल्याला लोकांच्यात तू माहिती पोहोचलाच होतास. आपल्या लोकांच्यात आलोय. आता हां, कौतुक होतंय. हां. म्हणजे जाताना कष्ट आणि आव्हानं बरीच होती. बरोबर. ती येताना थोडी कमी होत होती. हं, हं, आता फक्त समोरचं आव्हान हे होतं, की तुम्हाला रोजची सायकलिंग करायचंय हं. आणि तुमच्या मुक्कामी पोहोचायचंय. बरोबर. मुक्कामी पोहोचल्यावरती तुम्हाला तिथे राहायचं काय होईल? काय हं, मिळेल व्यवस्था? हं. ते त्या वेळेवरती अवलंबून होतं. बरोबर. बरलाईला मुक्काम केला. हां, मस्त कारण गरम पाण्याची अंघोळ त्या हां. दिवशी. चांगलं तेल लावून शेकून गरम पाण्याची अंघोळ. वाह! ह्या हे झालं. त्याच्यानंतर रात्री गोडधोड झालं परत. हं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मी लवकर निघालो नाही. हं. तिथून मी जेवण करूनच
सुरू केला प्रवास. म्हणजे जवळपास 10 वाजले. 10 नंतरच मी अ, भरला जेवण करूनच नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्र केलं हम्म, आणि मग प्रवास सुरू केला. हम्म, तिथून आता इंदोर, बरलाईमधून. हा, फक्त इंदोरला गावात जाणार नव्हतो. गावापासून बाहेरून हायवेलाच जाणार होतो. हा, इंदोर तिथूनही बरलाईपासून असंच 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे इंदोर. हा. मी 10 इंदोरला पण वाजता तुमचे कोणीतरी आहेत वाटतं ना? हो, नातेवाईक आहेत. हम्म, जाताना एका ठिकाणी थांबलोच होतो इंदोरमध्ये. हा, थांबलो म्हणजे दुपारचं जेवण त्यांच्या घरी घेतलं होतं आणि बर, मग बरलाईला मुक्कामाला आलो होतो. बरोबर. तर आत्ता मी बरलाईतून निघालो तर इंदोरला आत गावात जाणार नव्हतो मी. बर, हायवेनेच जाणार होतो. हा, आणि अ, तिथे जाताना म्हणजे इंदोरच्या पुढे हा. गावाचं जाना नाव पाव, आहे? हा गावाचं नाव आहे जाना पाव किंवा जाना पावा ओके. असं गावाचं नाव आहे. हा, हे इंदोर पासून पुढे आहे बरंच. बर, आणि ते मला माझ्या पुतण्याने सांगितलं होतं की तू तिथे वस्तीला जाऊ शकतोस. हा, मंदिर आहे मोठं हा, आणि तिथे वस्तीला जाऊ शकतोस. हा. ते भगवान परशुरामांचं जन्मस्थळ आहे. हो, हा. हा, हे तर तिकडे मुक्कामाला जायचं हे डोक्यात ठेवून मी प्रवास करत होतो. बरोबर, तिथून जाताना इंदोर लागलं. बर, इंदोरला मी हायवेनेच चाललो होतो. तेवढ्यात ह्या गोष्टी कशा आता घडत जातात की इंदोरलाच मराठी माणसं तर मराठी भाषिक भरपूर आहेत इंदोरला. बरोबर. त्याच्यातल्याच एक व्यक्ती मला अचानक सामोरी आली. हा, मागूनच माझ्या आले. ते हा, जात होते माझ्या विरुद्ध दिशेला. हा, पण त्यांनी मला बघून पुन्हा गाडी वळवून, दोघं नवरा बायको होते. हा, अ, ज्येष्ठ होते म्हणजे वयाने साधारणपणे 70चे वगैरे होते ते. हा, हा, तर दोघं पुन्हा वळून आले हा, आणि त्यांना कौतुक होतं की मी सायकलवर एकटा प्रवास करतोय. हे त्यांनी हा. बघितल्यावर माहिती होतं का नाही? नाही, त्यांनी बघितलं. हो, बघितलं. हा, भगवा ध्वज होता, मी सायकलवरून चाललोय हा, आणि ते मला पास झाल्यावर पुन्हा पुढे गेल्यानंतर ते वळून आले. हम्म, वळून आले, मग माझी विचारपूस केली. मग हम्म, त्यांना जेव्हा कळलं की मी सायकल प्रवास कुठून कुठे करतोय वगैरे, हा, ते झाल्यावर ते फार भारावून गेले आणि त्यांना एवढं कौतुक वाटलं हा, की त्यांनी मला आग्रह केला की आता तुम्ही आमच्याबरोबर जेवायचं. बर, हा, म्हटलं, "काका मी आत्ताच माझ्या नातेवाईकांच्या घरातूनच निघालोय. अजून काही फार आज प्रवास केला नाहीये. हा, नुकताच 25-30 किलोमीटरचा प्रवास झालाय. हा, तर मी जेवून निघालोय. हा, पण नाही आम्हाला ती संधी द्या. जेवण तुम्ही आधी एकतर तुम्ही राहणार असाल तर आज घरी चला." हा, किंवा मग मी घरी नाही म्हटल्यावरती कारण मला पुढचा बराच मोठा प्रवास आहे. हम्म, घरी नाही म्हटल्यावरती ते म्हणाले, "नाही, मग दुपारचं जेवण तुम्ही आमच्या बरोबरच पुन्हा घ्यायचं." हा, आता नुकते 11, 11:15 वाजत होते. बर, हा, पण त्यांचा आग्रह अगदी विशेष होता. त्यामुळे मग म्हटलं आता ठीक आहे, अगदी नाही किती वेळा म्हणायचा अशा याला. बरं हम्म, वयाने फार मोठे होते. हम्म, तर मग त्याला म्हटलं, "काका ठीक आहे, मी थोडंसं काहीतरी खाईन तुमच्याबरोबर आणि पुढे निघेन." हम्म, मग तिथेच एक मोठा मॉल होता. बर, अ, तर त्या मॉलमध्ये मला घेऊन गेले. बर, आणि मॉलमध्ये अगदी सागर संगीत हल्दीरामचं एक आउटलेट होतं मॉलमध्ये. हा, तर त्या आउटलेटवरती पूर्ण भरपेट जेवायला दिलं पुन्हा. वा, हा, तेही स्वतः जेवले आणि मी त्यांच्याबरोबर मीही जेवलो. हा, हा, जाताना पुन्हा माझ्यासाठी एक म्हणजे खजुराची बर्फी होती. हम्म, त्याचं एक पॅकेट दिलं, की हम्म, पुढे प्रवासात उपयोगी पडेल, तेवढी ताकद येईल वगैरे. त्यामुळे ते दिलं मला. हम्म, आणि मग कारण त्यांना एक हे काय होतं, की मी सायकलचा प्रवास एवढा करतोय. शिवाय हम्म, तेही काही एक 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी त्यांनी सायकलिंग केलं होतं. बर, बर. ते म्हणजे रिलेट ते करू शकत होते. हां, इंदोरपासून पंढरपूरला सायकलने आले होते. अरे वा, हा, मग ते रिलेट करू शकत होते. बरोबर, वा, त्यामुळे त्यांना ते कौतुक होतं. हम्म, आता कोणीतरी करतंय वगैरे. हम्म, मग त्यांच्याबरोबर जेवण झाल्यानंतर मी हम्म, पुढचा प्रवास मग जानापावाला संध्याकाळपर्यंत पोहोचायचं. हम्म, मध्ये महू नावाचं गाव लागतं. महू, हा, हम्म, त्या गावातून पुढे गेलो. त्या गावातून पुन्हा हायवेला लागलो.
हा. कारण दोन रस्ते होते. एक तू गावातून जाऊ शकतेस किंवा थोडस हायवेने जाऊ शकते, पण तो फिरून जायला लागतं. थोडं बर. अंतर वाढतं. हम्म. मग सायकलिंगनेच मी सायकलच करत असल्यामुळे फार काही रहदारी लागणार नाही गावात आणि तेवढं मी निघून जाईन म्हणून मी गावातून गेलो. बर. पुन्हा हायवेला लागलो. हा. महू गाव ओलांडल्यानंतर हम्म. आणि संध्याकाळ होता होता जानापावाला पोहोचलो. ओके. जानापावा हे ठिकाण असं आहे की हायवे पासून साधारणपणे 4 किलोमीटर आत आहे. हम्म. पण उंचच्या उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती चढायचंय. वरती मंदिर आहे ते. अरे बापरे. हा. म्हणजे 3 ते 3.5 किलोमीटरचा चढ आहे हा. आणि खडा चढ आहे. म्हणजे तिथे सायकल चढवणं सोपं नव्हतं. बरोबर. एका ठराविक उंचीपर्यंतच मी सायकलने जाऊ शकलो चालवत. हा. नंतर मला सायकल ढकलतच न्यावी लागली. हो. आणि सगळे मंदिर म्हणजे मंदिर कसलं म्हणालास तू? परशुरामाचं मंदिर आहे ते. परशुरामांचं जन्मस्थान आहे ते हो, जन्मस्थान. हा. आणि तिथे त्यांचंच मंदिर आहे. कधी तर ऐकलं नव्हतं पण मी हे गावाचं नाव. मी पण पहिल्यांदाच ऐकलं. हा. मलाही माहिती नव्हतं कारण आपल्या इथे चिपळूणच्या जवळ चिपळूण. महेंद्र पर्वतावरती परशुरामांचं मंदिर आहे हा. आणि लोटे तिथेच आपण परशुराम म्हणतात तेच ना? लोटे परशुराम म्हणतात. लोटे हा. ही MIDC आहे आणि ओके. परशुराम त्याच्या ऍडजेसंट गाव आहे. ओके. त्यामुळे लोटे आणि परशुराम ही दोन वेगवेगळी गाव आहे. ओके. लोट्यामध्ये MIDC आहे आणि हा. परशुराम त्याला लागूनचं गाव आहे. ओके. तर ओके. तेच आपल्याला माहिती होतं. हा. हा. मलाही पहिल्यांदाच समजलं की तिथे हे आहे हम्म. आणि त्या डोंगरातून किंवा त्या ठिकाणातून 7.5 नद्यांचा उगम आहे. अरे वा. बापरे. म्हणजे वेगवेगळ्या नद्या आहेत. नावं त्याची आता माझ्या लक्षात नाही आहेत. हा. त्यातली चंबळ नदी एक आहे हा. जी पुढे राजस्थानात जाते. बर. ती नदी आहे आणि बाकीच्या काही नद्या आहेत. तर हम्म. एकूण 7.5 नद्यांचा उगम आहे. 7.5 म्हणजे काय असं? अर्धी कुठली एक आहे? अर्धी नदी आहे. मला त्याचं आता नक्की नावं आणि हे सगळं आठवत नाहीये. हा. पण तिथे मी अगदी अंधार पडता पडता 7 वाजून गेले होते. हा. 7 वाजता मी पोहोचलो हा. म्हणजे आणि मला संगमच का ते? सगळ्या नद्यांचा संगमच होता तो? संगम नाही. तिथे हम्म. असं एक मोठं कुंड आहे. हा. म्हणजे छोटा तलाव म्हणू शकतो आपण त्याला. बर. अ, तो तिथून त्या नद्यांचा उगम आहे आणि त्या पुढे बर. नद्या म्हणजे उगम म्हणजे बघितलं तर फार छोट्याशा तिथे दिसतात. हा. पुढे जाऊन त्या मोठ्या होतात कारण त्याला बाकीच्या उपनद्या मिळतात आणि पुढे बर. जाऊन मोठ्या होतात. बरोबर. पण तिथे आपलं एक मोठा तलाव, छोटेखानी तलाव जसं म्हणू ना, हा. हा. तसंच आहे. ओके. तो त्यांनी मंदिरातल्या लोकांनी बांधून घेतलाय ते हा. ठिकाण. हा. त्यामुळे ते आहे तिथे. हा. मग रात्री गेलो, अंधार पडला होता. हा. त्या गावचे जे सरपंच होते त्यांचा नंबर मला मिळालेला होता. बर. बर. म्हणजे माझा बर्लाईमध्ये जो पुतण्या राहतो त्याने त्यांच्याशी संपर्क करून हा. मला तिथे राहायची व्यवस्था होईल याची काळजी घेतली होती. बर. बर. त्या सरपंचांनी फोन करून मंदिरात सांगितलं होतं की अशी व्यक्ती येते हा. तर त्याची राहायची व्यवस्था तुम्ही करा. नाहीतर हम्म. असं कोणालाही राहू देणार नाही बरोबर. पूर्ण माहिती असल्याशिवाय. बरोबर. आणि ते मंदिर तसं आयसोलेटेड आहे. म्हणजे फार रहदारी नाही कारण उंचावरती आहे. हो. हो. संध्याकाळी 7 नंतर फार रहदारी नाही. बर. आजूबाजूला जंगल आहे हा. पूर्णपणे. हा. त्यामुळे असं कोणीही यावं आणि राहावं अशी तिथे व्यवस्था नाहीये. बरोबर. मग त्यांनी फोन केलेला असल्यामुळे मला तिथल्या गुरुजींनी लगेचच त्यांना माहिती होतं मी येणार आहे. हा. हा. जरी अंधार पडला होता, गेट बंद झालं होतं, हा. तरी त्यांनी मला आत घेतलं हम्म. आणि मग मी तिथे हे करून त्या तलावातच अंघोळ केली. कपडे हम्म. धुतले हम्म. आणि रात्री त्यांनी त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. अरे वा. वा. त्यामुळे अगदी उंचावरून डोंगरावर छान म्हणजे मी जेवून झोपलो होतो. हा. 9ला मी झोपलो. हा. परत त्यांनी 12 वाजता मला उठवलं. हो, पौर्णिमा म्हणून. पौर्णिमा आहे आणि दूध आटवलेलं होतं. हा. तर दूध प्यायला म्हणून त्यांनी मसाला दूध प्यायला दिलं. मग गार वारा सुटलेला होता. हा. हा. पण त्याही याच्यात गरम गरम दूध आणि हे करून वा. छान झोप झाली. छान. तर म्हणजे हे असे अनुभव नाहीतर ह्या भटकंतीमध्ये वेगवेगळी ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात. हो ना. परशुरामांचं जन्मस्थान हे कधीही मी ऐकलेलं नव्हतं. बरोबर. ते अचानक आपल्या समोर आलं आणि एक नवीन ठिकाण आपल्याला बघायला मिळालं. हो ना. हो.
आणि तुझ्या मार्फत आम्हाला पण कळलं ते. हा, ते सगळ्यांपर्यंत पोहोचतंय आता. बरोबर. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून निघून आता इथून पुढे साधारणपणे 70 ते 90 किलोमीटरवरती साधारणपणे हम्म. महाराष्ट्राची सीमा आहे. हा. तरी अ, 90 किलोमीटर आहेत अजूनही, नाही का? 90 आहे, पण माझ्या अंदाजाने ती जास्त होती. 130 किंवा 120 असावी. हम्म. सांगताना मला 90 असं सांगितलं गेलं होतं, पण ती ओके. जवळपास 130 वगैरे होती. हम्म. आणि मला तिथे पोहोचायचंय आता. म्हणजे ओके. महाराष्ट्रात जायचंय. हा हे हा हा एक ध्यास, की आता बरेच दिवस आपण महाराष्ट्राच्या बाहेर आहोत, तर हा. महाराष्ट्रात जायचंय. अ, तिथून निघालो, जरा उशीरच झाला निघायला. हा. जवळपास 7 वाजून गेले बर. निघेपर्यंत. हा. अ, फक्त काय, हे 3.5 किलोमीटर खडा उतार होता. हो ना. त्यामुळे पटकन आलो. हा. रात्री ज्या गावचे जे सरपंच होते, हा. त्यांनी सकाळी फोन केला. हा. मग ते म्हणाले, तुम्ही माझ्या घरावरूनच जाणार, तर तुम्ही चहा दूध पिऊन जा. हम्म. त्यामुळे तिथे थोडा वेळ थांबलो त्यांच्या हा. घरी. मला एक अ, फक्त आणि एक विचारायचं आहे की आता तू तिथं परशुरामाच्या मंदिर म्हणजे जन्मस्थानी थांबलास मंदिरात, पण लोक येतात का दर्शनाला वगैरे का? म्हणजे कारण हे माहिती नसेल तर लोक कशी येतात, म्हणजे कुठल्या मार्गे, किंवा गर्दी असती, लोक भेट द्यायला आहेत का हो. गावातलीच फक्त नाही, नाही. बाहेरचेही लोक, येतात? आजूबाजूचे लोक, इंदोर पासून महू किंवा धुळे, म्हणजे महाराष्ट्रात जे धुळे आहे, हा हा हा. ह्या भागातनं वगैरे लोक येतात तिथे. ओके. अ, आम्ही पर्यटन आणि मंदिर सुद्धा छान आहे. हं. बरं, डोंगरावरती असल्यामुळे एक पर्यटन ठिकाण पण आहे लोकांसाठी. बरोबर बरोबर. अ, हवा छान असते तिथे. हा. त्यामुळे लोकही येतात. येत. फक्त रस्ता एकच आहे वरती जायला. तोच हा. रस्ता, दुसरा त्याला अप्रोच रोड नाही आहे. एकच रस्ता आहे वरती मंदिरात जायला. बरोबर. हं. आणि आजूबाजूला जंगल आहे. ओके. त्यामुळे फार अगदी संध्याकाळ नंतर कोणी नसतं. रात्र झाल्यावर कोणी नसतं. ओके. मग आता तू त्या ह्यांच्या इथं थांबलास, कोण आपले हां, त्या सरपंच? सरपंच होते, त्यांच्याकडनं दूध पिऊन मी परत पुढे निघालो. हा. आता तर असं होतं दूध की प्यायची पद्धत आहे का जास्त? नाही, नाही. चहा विचारतात. मी चहा मी पीत चहा नाही घेत म्हणून नाही. मला ते दूध हा हा. दिलं त्यांनी. तर तिथून मग निघालो आणि अं, पोचायचं होतं महाराष्ट्रात. बर. पण पोहोचू शकेन नाही असं सगळं हे होतं. हं. कारण हे सगळं मी भेटून, बोलून हे करेपर्यंत जवळपास 8:30 वाजले होते, त्यांच्या घरातून हो. निघेपर्यंत. बरोबर. त्यामुळे मग 8:30 नंतर आपण किती अंतर जाऊ आणि मग पोहोचू शकू का नाही, असं हं. सगळं विचार करत चालू होता. तसंच एक मध्ये हे करताना एक थोडं अंतर गेल्यानंतर तिथे सीताफळं जास्त मिळतात. बर. बऱ्याच हायवेच्या दोन्ही बाजूला सीताफळ विकणारे लोक भरपूर होते. हा हा. अ, शेती जास्त आहे तर का तिथं, म्हणजे झाडं जास्त आहेत? शेती किंवा जंगल आहे, झाडं आहेत तिथे. हं. आणि ते विकणारे तिथे लोक होते आजूबाजूला. हं. तर मग एका ठिकाणी थांबून सीताफळ खाल्ली, एक 2-4 वा सीताफळ घेतली त्यांच्याकडनं. वा वा. अ, आणि म्हणजे मोह झाला की खाऊया हो, मग सीताफळ. काय. कारण दिसत होती चांगली, छान-छान. म्हटलं आता एके ठिकाणी थांबून विकत हा घेऊन खाल्ली सीताफळ. हा हा. आणि मग परत पुढे असं करत जवळपास संध्याकाळ होता होता मी महाराष्ट्राच्या सीमेवरती नाही पोहोचलो. म्हणजे महाराष्ट्रात नाही पोहोचलो. बर. महाराष्ट्रापासून एक 10 किलोमीटर सीमा जिथे चालू होते, हा. तिथून 10 किलोमीटर आधी बिजासन नावाचं एक मंदिर आहे. ओके. देवीचं मंदिर आहे. हा. आणि पूर्ण पंचक्रोशीत अगदी प्रसिद्ध मंदिर आहे ते. हो. तर हे पण पहिल्यांदाच ऐकते मी नाव. हो, बिजासन आणि मोठं मंदिर आहे. बांधकामी आता नवीन त्याचं बांधकाम सुद्धा झालंय. हो का? हा. तर आहे ते मध्य प्रदेशमध्येच, हा. पण तिथून महाराष्ट्राची सीमा अगदी लागूनच आहे. ओके. घाटाच्या पायथ्याशी असं आहे. एक हम्म. छोटा घाट लागतो. तो हा. उतरून गेल्यानंतर घाटाच्या पायथ्याशी ते मंदिर आहे. हा. तर तिथेही पोचायला मला जवळपास 6 वाजले. हा. तर 6 दमलो होतो त्या दिवशी, कारण प्रवास झाला होता आणि ऊन पण होतं. बरोबर. त्यामुळे संध्याकाळी मंदिरात पोहोचेपर्यंत दमलो होतो. हा. एक्झॉस्ट झालो होतो. हा.
मग तिथे पोहोचल्यावरती तिथे राहायची व्यवस्था चांगली होती. हा. म्हणजे उघड्यावरच होतं, हा. पण जे काही होतं ते सुरक्षित होतं आणि ओके. हम्म. प्रशस्त होतं. हम्म. तर तिथे रात्री हातपाय धुवून अंघोळ करून तिथे रात्री राहिलो. हम्म. तर संध्याकाळची आरती छान अनुभवायला मिळाली. हम्म. आरती, प्रसाद हे सगळं तिथे झालं. हम्म. अ, जेवण पण, प्रसादाचं जेवण पण मिळतं. वा. दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला तिथे चालू असतं. ओके. ओके. त्यामुळे जेवणही मिळालं. हा. फक्त तिथे त्याच्यासाठी पैसे घेतात ते. ओके. साधारण शुल्क घेतात काहीतरी ₹20, ₹30 हा. असं. हा. पण माझ्याकडून त्यांनी काही शुल्क घेतलं नाही. बर. आणि मग प्रसाद घेऊन रात्री छान झोप झाली. हा. हा. आणि दुसऱ्या दिवशी पहिलं काय होतं डोक्यात, तर महाराष्ट्रात पोचायचंय. खरंय. त्यामुळे दिवस होता होताच म्हणजे सुरुवात केली 6 वाजता हम्म. आणि एक हार्डली 15 मिनिटं 20 मिनिटं सायकलिंग केलं असेल. मागनं एक बाईकवाला आला. हा. तो होता दिल्लीचा हा. आणि चालला होता चेन्नईला. बापरे. सोलो एकटाच. हा. एकटाच होता. हा. पण तोही असाच, बायकिंगची आवड होती. हम्म. तर तो म्हणाला निघालोय आणि चेन्नई पर्यंत जाऊन परत येणार आहे. वा. म्हटलं वा. ठीक आहे. हम्म. मग त्याने मला बघून थांबवलं की सायकलवरनं मी एकटाच चाललोय वगैरे. हा. त्याने विचारपूस केली छान. यंगच अं, असेल आणि ना तो. तो तरुण होता. तर हम्म. हम्म. तर तो त्या दिवशी म्हणाला मी सोलापूरला आज मुक्कामाला जाणार आहे. हा. सोलापूरचं अंतर तिथून बरंच होतं, पण तो हम्म. म्हणाला बाईकने मी पोचेन. तर हम्म. म्हटलं ठीक आहे. तर तो भेटला. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर धुळ्यामध्ये पोचलो. म्हणजे हे हे एक सकाळी ते त्यांना नाद म्हणण्यापेक्षा आवडच ना, की आवड प्रवास करायचा. आवड आवड आणि सगळ्यात मोठं वेड. वेड. वेडच मेन. ते सगळी वेडच तुम्हाला प्रवृत्त करतं की असं काहीतरी थोडंसं वेगळं. वेगळे काहीतरी कराव्या गोष्टी. आउट ऑफ द बॉक्स. हा, आउट ऑफ द बॉक्स. आणि मग त्या आउट ऑफ द बॉक्स अशा असतात की म्हणजे जसं माझ्यासाठी हा प्रवास माझ्यासाठी सुखावणारा आणि आयुष्यभराची एक आठवण देणारा आहे. खरंय. खरंय. त्यामुळे तो कायम लक्षात राहतो, कायम आपल्या संग्रही राहतो. त्याच्यातून नवीन नवीन संपर्क होत जातात, हम्म. नवीन खुलासे होत जातात. हम्म. हम्म. त्यामुळे ते असं वेडच म्हणायचं त्याला, दुसरा त्याला शब्द वेड. नाहीये. हो, बरोबर आहे. अगदी खरंय. सकाळी 9-10च्या दरम्यान मी महाराष्ट्रात पोहोचलो. वा. पोहोचलास. म्हणजे हो, हो. अगदी महाराष्ट्रात पोहोचल्या पोहोचल्या मी पहिलं हे काय म्हणजे महाराष्ट्रात पोहोचल्याचं मला खूण दिसली, हम्म. की वारकरी 2 चाललेले होते. वा. 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 हा. म्हणजे त्याच्याशिवाय महाराष्ट्राची दुसरी ओळख काही असू शकत नाही. खरंय. खरंय. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर आहे. हो. तर वारकरी चालले होते आणि त्यांना बघितल्यावर मी जाऊन थांबलो. हम्म. त्यांना नमस्कार केला. हम्म. महाराष्ट्राची माती डोक्याला लावली. हम्म. कारण हीच ती होती आमची माती आणि आमची माणसं. खरंय. खरंय. सगळं जग त्यामुळे फिरून आलं तरी आपलं घर, आपली माती, ती अगदी. ओळख आणि ओढ असते ती वेगळीच असते. आणि फार दिवसांनी आल्यासारखं वाटलं. म्हणजे हार्डली मी 30-32 दिवस महाराष्ट्रातून 30 दिवस बाहेर होतो. हम्म. पण असं वाटलं की बऱ्याच काही काळानंतर मी महाराष्ट्रात परत येतोय. खरंय. त्यामुळे आणि दुसरी मोठी खूण म्हणजे लाल परी दिसायला लागली होती. हो, आपलं महाराष्ट्राची जी लाईफलाईन आहे, एसटी एसटी ना. आपण हो, हा. ते लाल परी दिसायला लागले. इतके वा. दिवस काही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इकडे दिसत नव्हते. हा. हा. महाराष्ट्रात आल्या आल्या लाल परी दिसायला लागली. बरोबर. त्यांचे कलर वेगळे असतील ना पर्यंतचे. हा, तिकडचे वेगळे आहेत. हा. हा. वेगळे. आणि उत्तराखंड वगैरे या भागामध्ये त्यांनी प्रायव्हेटायझेशन केलंय. बरोबर. हा. खाजगी गाड्या ते सरकारी ह्याच्यावरती चालवायला घेतात. बर. 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 त्यामुळे तशा पद्धतीने ते आहेत इकडे. हा. तर धुळ्याला पोहोचलो. धुळ्यातून पुढचा प्रवास होता चाळीसगाव. बर. आता मी इंदोर पासून थोडासा मार्ग बदललाय. ओके. म्हणजे येताना मी इंदोरला जळगाव मार्गे बुऱ्हाणपूर करून इंदोरला आलो होतो. हम्म. हम्म. आणि जाताना मी इंदोर पासून जळगावकडे न जाता हम्म. धुळ्याकडे गेलोय. ओके.
आणि धुळ्यातून चाळीसगाव आणि चाळीसगावकडून पुढचा प्रवास असं ते थोडासा मार्ग बदलला इथे. हा हा हम्म. तर तिथून मी का हा चाळीसगाव शॉर्टकट आहे म्हणून का काय? नाही, शॉर्टकट नाही आहे. हम्म. अंतर जवळपास सारखं किंवा थोडस लांबच पडलं असेल, हा. पण हायवे आहे बराचसा ओके. फास्ट आणि होत. रस्ता चांगला आहे. हा हा इकडे मी येताना जो मधला पॅच होता, हा जो साधारणपणे सिल्लोड पासून बुराणपूर पर्यंतचा, हा 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 थोडा म्हणजे छोटा रस्ता, काही ठिकाणी आयसोलेट झालेला असा रस्ता होता. हा हा बरोबर. तर तिथे हे केलं. हम्म. तर मधल्या याच्यामध्ये आता हा कुठला महिना होता, म्हणजे पाऊस वगैरे तर नव्हताच नाही का आता? पाऊस नव्हता, हम्म. पण आधीमध्ये कुठेतरी पाऊस लागला. यायचा. कारण सप्टेंबर संपला होता, मी ऑक्टोबरमध्ये होतो आता. हा. परतीच्या प्रवासात जेव्हा चालू झाला मी ऑक्टोबर महिन्यामध्ये होतो. ओके ओके. तर पण यावेळेला 2025 साली जवळपास नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता. ते लागतच होता पाऊस. बरोबर. शिवाय ह्या मधल्या याच्यामध्ये मी एक आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, हा की मैया ओलांडली होती. हा. कारण जेव्हा मी हम्म. इंदोर पासून पुढे आलो किंवा हम्म. हे झालं, हम्म. तर तिथे मैया एकदा ओलांडावी लागते. हो. मैयावरनं मग तिथे मी एक दुपारचं जेवण एका आश्रमामध्ये घेतलं. वा. सुप्रभात. विजयादशमीच्या सगळ्यांना शुभेच्छा. ही चंबळ नदी आहे आणि आज दसऱ्याचं खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन होतं आहे. मी वीरभूमी राजस्थानमधून भारताचं हृदय असलेल्या मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करतो आहे. ही नदी या दोन्ही राज्यांची सीमारेषा आहे आणि ही नदी ओलांडून, ही सीमा ओलांडून मी सीमोल्लंघन करतोय आणि मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करतोय. नर्मदे हार. आणि एक गोष्ट थोडीशी जी माझ्यासाठी अजूनही थोडीशी वेदनादायक किंवा मी मिस करतोय ते, हम्म. की परिक्रमेमध्ये असताना हम्म. मला गरुडेश्वरला हम्म. गरुडेश्वरला मी गेलो होतो परिक्रमेत असताना. हम्म. तर तिथे पोचायच्या आधी एक दिवस हम्म. माझ्याकडे जी थाळी होती जेवणाची, हा. ती एका आश्रमामध्ये राहून गेली. ओ, तुझी थाळी. माझी थाळी. हा म्हणजे मी दुपारचं जेवण घेतलं, हा हा ती थाळी धुवून बाजूला ठेवली, हा की थोडीशी उन्हामध्ये राहू दे आणि मग जाताना परत घ्यायची. हा हा अशी बाजूला ठेवली आणि गडबडीमध्ये मी तसाच निघून आलो. पेट राहिली तिथे. हम्म. हम्म. मग परत मी गरुडेश्वरला पोहोचलो आणि गरुडेश्वरला पोहोचल्यावर हम्म. माझ्याकडे काही थाळी नव्हती. मग जिथे आश्रमात मिळाली तर मिळाली, नाही मिळाली तर मग कोणाकडनं तरी घरातनं वगैरे मागून घ्यायची. असं 1-2 दिवस मी केलं. ओके. तर गरुडेश्वरला आल्यावर हम्म. तिथे एक जानकी माता आहेत. बर. म्हणजे त्यांचं मी ह्याच्यामध्ये उल्लेख केलाय, हम्म. तर आता इथे ओघाने आलाय उल्लेख म्हणून सांगतो. हम्म. त्यांचं कार्य एवढं मोठं आहे तिथे, बर. की त्या परिक्रमावासियांसाठी किंवा गरजू लोकांसाठी हम्म. एक काळ, आता त्यांचं थोडं वय जास्त झालंय, पण हम्म. मधल्या काही काळामध्ये हम्म. त्या स्वतःची गाडी घेऊन, बर. जेव्हा सोयी कमी होत्या हा त्यावेळेला स्वतःची गाडी घेऊन किंवा जिथे गाडी जात नव्हती तिथे स्वतः पायी चालून हम्म. परिक्रमावासियांसाठी छोट्यातली छोटी मदत सुद्धा त्या करत होत्या. वा. जी काही मदत त्यांना त्यांच्या त्या गाडीमध्ये किंवा त्या झोळीमध्ये अगदी सुईपासून ते मोठ्यातली मोठी जी गरजेची वस्तू आहे ती हम्म. सगळी असायची. पण गाडी म्हणजे टू व्हीलर का काय, फोर व्हीलर? त्यांची म्हणजे मारुती ओमनी सारखी गाडी होती. ओके, म्हणजे फोर व्हीलर. हा, त्या गाडीमध्ये सगळं सामान भरायच्या हम्म. आणि जे गरजू लोकांना हवं असेल, परिक्रमावासी असतील, हम्म. त्यांना ते देत राहायच्या. मग त्या काय आश्रमातच राहत होत्या कुठल्या तरी? हा, त्यांनी तिथे आश्रम गरुडेश्वरला त्यांचा आहे, ओके ओके. तिथे त्या सेवा देतात. पण तरी मूळ कौतुकच आहे. काम, हम्म. हा, म्हणजे त्यांचं मुख्य कामच ते, की लोकांना आणि परिक्रमावासियांना सेवा देणे, मदत करणे. बापरे. आणि हे
आमच्यासारखी व्यक्ती जाऊन वर्षातनं 10 दिवस 15 दिवस करेल, त्या कायमचं कामच त्यांचं ते कायमचं. हो ना. वाहून आणि घेतलेलं विनामूल्य आणि म्हणजे विनामूल्य, हा, काही पैसा नाही, काही नाही. मग अपेक्षा नाही त्या कोणती. त्या जानकी मातांनी मला थाळी दिली होती, हो. माझ्याकडे नव्हती म्हणून. हा 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 आणि ती थाळी माझ्याकडे गेली 3 वर्ष होती. हा हा तर तीच थाळी हा पुन्हा काठीच राहिली. हो हो कारण मी जेव्हा मैयामध्ये स्नान करून दुपारी त्या आश्रमात जेवलो हा. आणि जेवून कधी पुन्हा तशी आत्ताच्या प्रवासात? आत्ताच्या प्रवासात, हो हो. परतीच्या प्रवासामध्ये हा हा मी मैया ओलांडली. म्हणजे मैया तीच प्लेट तू ओलांडून घेऊन गेला होतास प्रवासात? तीच प्लेट मी घेऊन गेलो होतो. हा तेच कमंडलू होतं. तीच हा प्लेट होती माझ्याकडे. हा. कारण तो माझ्यासाठी आशीर्वाद होता. बरोबर. प्रवासात परिक्रमेत वापरलेला दंड, हा. तो सुद्धा मी सायकलवर लावला होता आणि त्याच्यावरती ध्वज लावला होता. ओके ओके. हा परिक्रमेतलं कमंडलू हा ते मी माझ्या बॅगेत ठेवलेलं होतं, हा. की ते कुठेतरी उपयोगाला येईल, पाण्यासाठी किंवा अन्य कशाहीसाठी. बरोबर. आणि ती थाळी, ती बर. प्लेट, प्लेट. हे हा. मी बरोबर आवर्जून घेतलेलं होतं. ओके ओके. आणि ती थाळी पुन्हा जेव्हा मी आता हा परतीचा 4 धाम मधला परतीचा प्रवास चालू आहे, हा मी मैयावरती जो एक पूल आहे त्या पुलावरनं मैया ओलांडली हा. आणि पुलावरनं ओलांडल्याच डाव्या हाताला थोडंसं आतल्या बाजूला एक आश्रम होता. बर. तिथे मी दुपारी जेवणासाठी गेलो. हा हा जेवलो, मैयामध्ये स्नान केलं, हा वरती आश्रमात पुन्हा येऊन जेवलो. हा जेवल्यावर विश्रांती घ्यायची म्हणून थोडा वेळ तिथे विश्रांती घेतली. हा तेव्हा तशीच ही थाळी मी उन्हात वाळत घातलेली होती धुवून, हा. आणि ती तिथेच राहिली. मनाला तुला हे झालं असेल ते खूप. हा, थोडंसं लागलं, पण परत असं वाटलं की मैया ही गरजू लोकांना मदत करतच असते. बरोबर. तेव्हा मैया किनारीच मला ती थाळी मिळाली. बरोबर. आणि असंच माझ्यासारख्या एखाद्या गरजू माणसाला पुन्हा त्याची मदत व्हावी, उपयोग व्हावा, हो म्हणून ती मैया किनारीच राहिली. बरोबर आहे. नाही, आणि तिची थाळी तिलाच तिथं पोहोचली. बरोबर. हो, नाहीतर ती तुझ्याकडेच राहिली असती. त्यामुळे अगदी. बरोबर तुला बोलवून घेऊन येऊन आणून दे मला हो, परत. हो. असंच खरंच झालं. तसंच झालं ते, नाही तसंच का? झालं. हं. त्यामुळे ते त्यामुळे थोडंसं वाटलं की तो माझ्याकरता असलेला आशीर्वाद राहून गेला. हं. पण ठीक आहे, नंतर असा विचार केला की मैयाची गोष्ट मैयामध्ये नाही, थांबली ती. तिचीच इच्छा होती ना, असंच तिची समजायचं इच्छा आपण. होती. हो हो, की. हो. हं. त्यामुळे ते हे करून मी रात्री त्या दिवशी बिजासनला वस्तीला आलो. हा. बिजासनला छान हे झालं. हं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा प्रवास की मी धुळ्यामध्ये आलो. हं. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून धुळ्यात आलो. धुळ्यातून चाळीसगाव. चाळीसगाव. हा, तर चाळीसगावला सुद्धा मी असं 4 वाजता वगैरे पोहोचलो. बर. संध्याकाळ होता होता. हं. 4 वाजता पोहोचलो, तर तिथून पुढे जाऊया थोडं अंतर. हं. कारण तिथून पुढे कन्नड नावाचा घाट आहे. बर. चाळीसगाव पासून पुढे हा कन्नड नावाचा घाट आहे. हा. तो चढायचा होता, पण तो आज मी चढणार नव्हतो, कारण तेवढं मी जाऊ शकत नव्हतो. बर बर. म्हणून मग तिथे चौकशी करताना लक्षात आलं की त्या घाटाच्या आधी थोडं अंतरावरती हं. एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात एक महाराजजी राहतात. बर. तिथे माझी राहायची व्यवस्था होईल, हा हा. असं आजूबाजूला चौकशी करत असताना मला तिथे समजलं. बर. म्हणून मग त्या मंदिरामध्ये संध्याकाळ होता होता मी मंदिरात पोहोचलो. हं. चाळीसगावला केळी भरपूर होतात. जळगाव, चाळीसगाव, हो भुसावळ या भागात हो. केळी होतात. त्यामुळे तिथे जसं मागे मला सीताफळं दिसली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला, हा हा. तसं तिथे वेफर्स तयार करून विकले जातात. ओके, केळ्यांचे. केळ्यांचे वेफर्स. हा. तर तेही मला एका ठिकाणी म्हटलं आता काय खाऊया, असं जरा आता घरी यायचंच प्रवास होता. हं. त्यामुळे आता एक एक वस्तू मनाला येईल त्या करू. पण मग त्या देण्यासाठी मग तिथे पैसे द्यायला गेलो, त्या व्यक्तीने पैसे घेतले नाहीत माझ्याकडून, हं. पण मला थोडे वेफर्स दिले खायला. मग हं. ते घेतले आणि मग मी संध्याकाळी त्या मंदिरात मुक्कामाला आलो. बर. तिथले ते महाराज सुद्धा असेच संसार सगळा पूर्ण झाला. हा वयाच्या 60ला MSCB मध्ये होते. हा. MSCB मधून रिटायर झाले हं. आणि वयाच्या 60 पासून आता 5-7 वर्ष झाली असतील. हं. त्यांचं वय आता 67-68 काहीतरी असेल. हं. तेव्हापासून ते त्या मंदिरात राहतात. बर.
आणि बाकी घरदार सगळं आहे, बायको आहे, मुलं हम्म, आहेत. पण हम्म, आता ते मुलांपासून वेगळे राहतात आणि मंदिरात सेवा देतात तिथे. हम्म, हम्म. पण तर अवघड आहे रे, फॅमिली आहे बाजूला, खरं तुम्ही संन्यास तसं घेणं खूप अवघड आहे ते. हा संन्यास म्हणण्यापेक्षा त्याला वानप्रस्थ म्हणू आपण, ओके. की सांसारिक सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर हा, मुलांच्या संसारामध्ये हा, जी लुडबुड होते हा. ती न होता आपण आपल्या मार्गाने जावं. हम्म. मुलांना त्यांचा संसार व्यवस्थित करता येईल याची व्यवस्था करून ठेवावी, तसं बर त्यांना सक्षम बनवावं बरोबर आणि आपण आपल्या मार्गाला जावं. बरोबर. नाही पण ते म्हणणं सोपं आहे, पण हो, हो. जबाबदाऱ्या करणं फार तुम्ही अवघड आहे. नाहीच आहे तसं म्हणणं होत नाही ना. म्हणजे मुलांचं एक झालं, संसार त्यांचा आहे, पण बायको असतीच ना, किंवा पत्नी आहे हो. तिची, त्यामुळं ती पण वयस्कर झालेली असती, तिला असं सोडून हे करणं म्हणजे तसं अवघड आहे ते. हा प्रश्न मी त्यांना विचारला, हा, की हा. म्हटलं तुम्ही एकटे आलात बरोबर आहे, पण बायकोचं काय, की त्यांचंही वय झालेलं आहे आता. हो ना. हो. तर त्यांनी मला तेच सांगितलं, की मी तिलाही म्हटलं होतं, की तू पण चल, बर. आपण दोघंही इथे राहू हम्म. आणि सेवा करू. पण तिला अजून तेवढं हे नाही आहे, की इकडे येणं तिला शक्य होत नाहीये. ती येते कधीतरी, हा, अधूनमधून एक 4 दिवस 8 दिवस येऊन राहते म्हणाले. हा, हा. पण सारखी माझ्यासारखी एकसारखी राहू शकत नाही. अवघड आहे म्हटलं स्त्रीला. हां, त्यामुळे ती राहते मुलाकडेच. हम्म. त्यामुळे ते चालू आहे असं ते. हम्म. तर त्या दिवशी तिथे राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी घाट चढायचा होता. बर. तर त्यामुळे लवकर निघून जेवढा अंधारात ऊन व्हायच्या आधी एवढा घाट चढता येईल, हम्म, हम्म. असा प्रयत्न करून लवकर निघालो. हा. पण घाट लहान होता, फार मोठा नव्हता. बर अ, एक 7-8 किलोमीटरचाच घाट असेल, 10 किलोमीटरचा घाट असेल. बर. त्याच्यावरती तो घाट नव्हता. हा. त्यामुळे 1-2 तासात मी घाट चढून वरती आलो. हम्म. आणि आता तर तू महाराष्ट्रात पोहोचलाच आहेस नाही का? हो, महाराष्ट्रात पोहोचलोय. हा सगळा महाराष्ट्रातला प्रवास चालू आहे. बरोबर बरोबर. फक्त मी ह्या भागात कधी गेलो नव्हतो. ओके. म्हणजे आपण संभाजीनगर, अहिल्यानगर, हम्म. छत्रपती संभाजीनगर हम्म. इथपर्यंत जातो. हा, पण हा थोडासा त्याच्या बाजूचा चाळीसगाव, हा, धुळे, अ, ह्या कन्नड घाट हा हा. मी पहिल्यांदाच त्या मार्गाने प्रवास करत बर होतो. बर. तर तिथून मग आज मला पोचायचं होतं ते संभाजीनगर. ओके. म्हणजे म्हणजे आत्ताच पूर्वीचा औरंगाबाद. पूर्वीचा औरंगाबाद, आता हा. छत्रपती संभाजीनगर त्याचं नाव आहे. बरोबर. तर तिथे पोचायचं होतं. हा. तिथून अंतर 60 किलोमीटर वगैरे होतं. बर. त्यामुळे सकाळच्या दुपार होता होता मी तिथे पोहोचलो संभाजीनगरला. हम्म, हम्म, 60 ते 80 किलोमीटर अंतर होतं. हम्म, तिथे पोहोचलो हम्म. आणि मग तिथे मी थांबलो नाही हा, किंवा संभाजीनगर शहरात न जाता हा. वाळूंज MIDCनेच मी पुढच्या अहिल्यानगरच्या दिशेने निघालो होतो. बर. वाळून आणि लागलं होतं वाटतं ना तुला, जाताना लागलं. वाळूंज हा. जाताना नव्हतं लागलं. नाही का, पण नाही, ऐकलं. हा. नाही जाताना मी ह्या रस्त्याने आलोच नव्हतो. गेलाच नाही. बरोबर. दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो. हा. तर तिथून मग त्या दिवशीचा रात्रीचा माझा मुक्काम झाला देवगड संस्थान नावाचं एक संस्थान आहे. बर. हे साधारणपणे संभाजीनगर आणि अहिल्यानगर हा. याच्या मध्यवर्ती आहे. बर. संभाजीनगर पासून 60 किलोमीटर, अहिल्यानगर पासून 60 किलोमीटर असं ते साधारणपणे आहे. हा. तर तिथे मी संध्याकाळ होता होता त्या देवगड संस्थानामध्ये गेलो. अजूनही आहेत संस्थानांपैकी कोणी? हा, संस्थान म्हणजे त्यांनी संस्थान ते एक ह्याचं मंदिर आहे, म्हणजे दत्ताचं मंदिर आहे. बर. आणि एक त्या महाराजांचं नाव सुद्धा मी देईन. तर ते तिथे होते. त्यांनी तो सगळा परिसर डेव्हलप केलाय बर. आणि सुंदर मंदिर. मंदिराची इमारत फार जुनी आहे, हम्म. पण आजूबाजूचं त्यांनी छान सुशोभित केलेलं आहे. हम्म. सेवा सुद्धा चांगली देतात. जे काही आहे ते स्वच्छता, सेवा हे दोन्ही चांगलं आहे तिथे. हा. हा. तर तिथे मला जायचं
डोक्यात होतं की आज आपण तिथे मुक्कामाला जाऊ. हम्म. हे माझ्या रस्त्यापासून साधारणपणे 6 ते 7 किलोमीटर आत होतं, बर. पण तरी मला तिथे जायचं होतं. पण हे कारण म्हणजे ह्याच्या आधी तुला मी माहिती होतं हे तुला? हो, याच्या आधी मी 2 वेळेला तिथे गेलो होतो. ओके ओके. हा. तर तिथे मला जायचं होतं. हा. अ, तर तिथे पोचलो. छान नदीकाठी असलेलं मंदिर आहे ते. हम्म. प्रवरा संगम लागतो आणि त्याच्याच पुढे जाऊन भीमेवरती ते मंदिर आहे. हम्म. तर तिथे रात्री राहिलो. हम्म. संध्याकाळ होता होता मंदिरातली आरती. एक ध्यान लावून थोडा वेळ नदी किनारी बसलो होतो. हम्म. हम्म. शांतता अनुभवत होतो. हा. रात्री तिथेच प्रसादाचं जेवण घेतलं रात्री. हा. त्यांचं भक्त निवास आहे. भक्त निवास सुद्धा स्वच्छ आहे, अगदी छान आहे भक्त निवास. हा. हम्म. तर तिथे रात्री राहिलो. हा. सकाळी उठून मला आता जे आज पोचायचं होतं, कारण आता हा प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. हो मी हो. आजपासून देवगडला जिथे राहिलो हा. तिथून साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी कोल्हापूरला पोहोचणार आहे. ओके. पण देवगड खरं तर कोकणात येतं, पण ते संभाजीनगरच्या इथं देवस्थान, तिथं कसं संस्थान त्यांचं? हे देवगड वेगळं आहे कोकणातलं ओके आणि हे देवगड वेगळं आहे. ओके ओके. मला वाटलं, कारण ते एकच माहिती आहे मला. नाही, एकाच नावाची गावं आहेत, ओके पण हे वेगळं आहे आणि हे दत्त मंदिर आणि हे सगळं प्रसिद्ध आहे त्या भागातलं. ओके. तर तिथून सकाळी देवगडवरनं निघालो. हा. अं, अहिल्यानगरमध्ये माझे एक स्नेही आहेत, हा. प्रदीप नातू नावाचे. बर. ते माझी वाट बघत होते. हा. त्यांनी सांगितलं होतं की काही झालं तरी तू घरी यायचेस. हम्म. त्यामुळे तिथून अहिल्यानगर 60 किलोमीटर आहे, साधारण 60 ते 70 किलोमीटर आहे देवगड पासून. बर. त्यामुळे मी दुपारपर्यंत तिथे नक्की पोहोचणार हे मला माहिती होतं आणि तसा त्यांच्याशी फोनवरती बोलणं पण झालं होतं. हम्म. हम्म. फक्त मध्ये एक घाट लागतो छोटा, तो घाट चढायचा होता हम्म. आणि त्या दिवशी नेमकं काहीतरी अपघात झाला होता किंवा काही झालं होतं आणि त्या घाटात प्रचंड ट्रॅफिक जाम होतं. ओ. म्हणजे बराच वेळ माझा त्या वाहनांमधनं मार्ग काढत काढत जायला वेळ बराच गेला त्या बर. दिवशी. हा. 60 किलोमीटर अंतर जायला मला दुपारी 12-1 वाजले. सकाळी मी 6ला निघालोय बर. आणि तेवढं पोचायला मला 1 वाजला. बर. तर पण ते अगदी हायवेवरती येऊन माझी वाट बघत होते. हम्म. हम्म. आल्यानंतर मग त्यांच्या घरी गेलो. हम्म. घरी जाऊन घरी त्यांनी त्यांच्या कॉलनीतल्या लोकांना, मित्रांना बोलवलेलं होतं. हम्म. तिथे घरी जाऊन मग सगळं आगत स्वागत, ओवाळणं, पायावर पाणी घालणं हे हम्म. सगळे प्रकार झाले हम्म. आणि मग त्यांनी लोकांना बोलवलं होतं. तिथे त्यांनी माझं मनोगत घेतलं प्रत्येकाने. कसा झाला प्रवास, काय झालं प्रवासामध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. वा. दुपारी तिथे जेवलो हा. आणि जेवून मग पुढे जायचं असं एक विचार होता. पण थोडंसं घरी गेल्यावर जरा आणि दुपारी झोप झाल्यावर मग त्यांचाही आग्रह राहिला की हम्म. नको आज थांब तू, आणि मलाही वाटलं की ठीक आहे आता आहे जवळ तर आपण थांबूया.
बरं कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 3 वाजलेच होते बरं आणि मग 3ला परत 3 वाजता निघून कुठेतरी रस्त्यात मध्ये थांबण्यापेक्षा मी तिथेच थांबलो. बरं त्या दिवशी त्यांच्याबरोबर थांबून गप्पा, रात्री अगदी उशिरापर्यंत गप्पा. कारण हे जे प्रदीप नातू आहेत ते माझ्याबरोबर नर्मदा परिक्रमावासियांच्या सेवेला जे आम्ही जातो ते असतात बरोबर. ओके ओके त्यामुळे मग ते गप्पा तर छान रंगल्याच असतील तुमच्या. हो अगदी. कारण आम्ही 10 दिवस एकत्र मैया किनारी असतो सेवेसाठी. बरोबर त्यामुळे त्यावेळेचे अनुभव, त्यावेळच्या गोष्टी असं करत रात्री बराच वेळ गप्पा मग झाल्या. त्यांची पण तुझ्याबरोबरच परिक्रमा झाली होती का नाही त्यांची वेगळी नाही, त्यांनी परिक्रमा नाही केलेली, नाही केली पण अजून ते सेवेसाठी येतात. ओके ओके छान पण मग आज आपण आता इथंच थांबूया कल्याणनगर मधनं पुढं मग आपण पुढचा प्रवास कोल्हापूर पर्यंतचा पुढच्या भागात करूया पुढच्या भागात. बोलून आता इतक्या वेळ झाला तर आपण हो. आज आपण अहिल्यानगर मध्ये थांबतोय तुझ्या स्नेहींकडं प्रदीप नातू त्यांच्याकडे आज तू थांबतोयस नाही हो. का आणि मग म्हणजे दुपारपासून तुला भरपूर वेळ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी निघेपर्यंत नाही हो, का माझा तो दिवस तसा आरामाचाच झालाय. आरामाचा हा हां. आतापर्यंतचा पहिलाच दिवस मला असं वाटतं की दुपारपासून तुला तसा हो, खूप निवांत मध्येच थांबलोय असं पहिल्यांदाच झालंय. हा बरोबर आणि पण आता जसं कोल्हापूर जवळ येईल तसं कौतुक आणि हे सगळं होत चाललंय. खरंय खरंय नाही हरकत नाही आपण पण अगदी आलोच आहे आता पोचायलाच आलेलो आहे त्यामुळं पोहोचूच आपण आणि इकडे सुद्धा वाट बघतच असतील सगळी कोल्हापूर हो, सगळे घरी अगदी आतुरतेने वाट बघतायत. हो आणि मग नमस्कार. पुढचा भाग आपण पुढं नाही का नमस्कार नक्की. हं. मंडळी आज इथेच थांबतोय मला आशा आहे की तुम्हालाही पुढचा भाग ऐकायची तेवढीच उत्सुकता आहे आणि पुढचा भाग ऐकायचा असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा